नक्कीच येस आपण पाहतोय पंच तयार आहेत मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अन्वी राऊत इथे ऑफलाईन स्कोरिंग साठी आपल्यासोबत जोडली गेली आहे. नक्कीच कमी वयात एक सुरेख कामगिरी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. विपुल सीसी वानगाव विरुद्ध युवा उमरोळी. नक्कीच आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर टाइमर सुरू केलं जात आहे. नक्की नक्कीच आणि आता मात्र फायनली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. विपुल सीसी वानगाव विरुद्ध युवा उमरोळी ही लढत. दोन फलंदाज आपण पाहतोय सलामी फलंदाजाच्या भूमिकेत चेतन आणि निशांत. गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं गेलंय चेतन आणि हा चेतनचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र डिलिव्हर्स इन दी हँड. झटका लागतोय. विकेटचं येतंय पतन. निशांत बॅक टू दी पवेलियन. नक्कीच सुरुवातीच्या क्षणांमध्ये पहिल्याच चेंडूवरती एक मोठा झटका लागताना आपण पाहिलं तर सलामी फलंदाजाला परतवलंय तंबूच्या आसऱ्यास. विकेटसह सुरुवात होती या इनिंगची, या षटकाची, या मॅचची. आणि नक्कीच थोडस प्रेशर कुठेतरी पाहायला मिळतंय ते म्हणजेच युवा उमरोळी या संघावरती. आणि आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय धनीत. चेतन यांचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर चेतन तयार आहे. नक्कीच आताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धनीत. चेंडू पडताळला, पाहिलं चेंडू आणि आता मात्र तयार आहे, सज्ज आहे फलंदाजीसाठी. सुरेख पद्धतीचा दुसरा चेंडू. काय गोलंदाजी करतोय. नक्कीच सुंदर कामगिरी पाहायला मिळतीये चेतन याच्या मार्फत. पहिल्याच चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आपण पाहिला आणि या डॉट सह आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील बांधून ठेवलंय फलंदाजांना. नक्कीच धावफलकाचा श्री गणेश अजून झालेला नाहीये. एकही धाव स्कोर कार्डवर लगावलेली नाहीये आणि तिसरा चेंडू होतोय मार्गस्थ. आता मात्र नक्कीच हलक्या हाताने सिंगल खेळून धावफलकाचा श्री गणेशा केला गेलाय आणि या सिंगल सह आपण पाहतोय पहिली धाव स्कोर बोर्डवर लगावली गेली आहे. आपण पाहतोय पहिलं षटक प्रगती पथावर आहे आणि त्या षटकातला चौथा चेंडू असणार मार्गस्थ. आता मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय. नक्कीच ऑफसाईड रिजन मध्ये इथे सुरेख फेकी, डायरेक्ट हिट, जोरदार अपील आणि ते अंपायर्स रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय.
डायरेक्ट हिट्स आर ऑलवेज रिस्की. आपण पाहतोय जुगल तांडेल सर इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निर्णय कळवला जाईल. नक्कीच तिसऱ्या पंचांमार्फत आपल्याला निर्णय कळवला गेलाय अँड इट्स नॉट आउट. पण नक्कीच तारीफ करावी लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि त्यानंतर लगेचच काही क्षणात काही सेकंदात थ्रो एक्झिक्यूट केला गेला आणि सुरेख थ्रो डायरेक्ट हिट ऑन द स्टंप्स. ऑलमोस्ट कुठेतरी संधी उपलब्ध झाली होती पण नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगल्या रनिंगच्या सहाय्याने एक धाव घेण्यात यश आलंय आणि आता मात्र पुढचा चेंडू आता जाऊन चेंडू पायावर आदळतोय आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 5 चेंडूंचा खेळ झालाय. या 5 चेंडूंचं समीकरण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती झटका लागला, विकेट आपण पाहिली, तर नंतर डॉट, 2 सिंगल आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉटच्या सहाय्याने 5 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 2. एका गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू मार्गस्थ या पहिल्या षटकातला. पाहूयात काय घडतंय या चेंडूवर. आणि आता मात्र आपण पाहतोय पंच आपल्याकडे इशारा करतायत वाईड आणि या वाईड सह धावफलक एकने पुढे सरसावतोय. 3 या आकड्यावर पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अवांतर पद्धतीचा चेंडू. लास्ट बॉल टू गो वन्स अगेन ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. आणि या लास्ट बॉलवरती देखील वर्चस्व गाजवतोय गोलंदाज. डॉट बॉल सह समाप्ती होतीये या षटकाची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 3 एका गडीच्या मोबदल्यात आणि तदरम्यान आपण स्वागत करणार आहोत प्रजित घरत सर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच सरावली, तसेच कल्पेश राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य, यांना विनंती असणार आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपण पाहतोय आपले मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपला मुख्य डायस जो तिथे सजलाय त्याची शोभा वाढवायची आहे, या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. प्रजित घरत सर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच सरावली, आणि कल्पेश राऊत सर, माजी ग्रामपंचायत सदस्य, यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. थँक्यू सो मच सर. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय अभिषेक. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर नक्कीच 2 गडी बाद झाले, 3 धावा जमवल्या गेल्या. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजेच चेतन याच्या मार्फत. आणि आता मात्र इंट्रोड्यूस केलं गेलंय कैवल्य यांना दुसरं षटक घेऊन. पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. आणि इथे मात्र सॉफ्ट हँडने आपण पाहतोय खेळला जातोय, चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव पूर्ण केली गेली आहे. पुढचा चेंडू आता मात्र फटका सजवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय, चेंडू अडवला जाईल. नक्कीच एक धाव सुरेखरित्या पूर्ण केली गेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू हाताळले आहेत आणि या 2 चेंडूंवर 2 सिंगल घेऊन धावफलक पुढे सरसावलंय. आता मात्र आपण पाहतोय अजून एका सिंगलसह धावफलक पुढे सरसावतंय. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकातला 3 सिंगल्स घेऊन
नक्कीच सन्मान दिलाय या षटकाला. मोठे फटके पाहायला मिळाले नाहीये. जोरदार अपील केली जातीये आणि इथे मात्र पंचांचं बोट उंचावलंय. नक्कीच विकेटचं येतंय पतन. अजून एक झटका युवा उमरोळी या संघाला. गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू टेक आउट. नक्कीच पुढचा चेंडू टाकला जातोय आणि आता मात्र पंच दंडित करतायत. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटसह धावफलक 1 पुढे सरसावतोय. 7 या आकड्यावर. नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत खेळला गेलाय. आता मात्र इथे काय घडतंय? नक्कीच चेंडूच्या मागे धाव घेतायत तर क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नक्कीच. येस, आपल्यासोबत अजून एक मान्यवर आपले जोडले गेलेत. हर्षद राऊत सर, स्वागत असणार आहे आपलं. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आणि या मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपल्या आयोजकांमार्फत आपलं स्वागत असणार आहे आणि मी देखील आपलं शब्द सुमनांनी स्वागत करतो. हर्षद राऊत सर यायचंय आमच्या या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आणि तदरम्यान काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवला गेलाय. षटकार लगावला गेलाय. सुरेख षटकार. बॉटल दे ना, बॉटल. 4 षटकांनंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. प्लीज पंच दक्षता घ्यायची. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आपला ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक हा 4 षटकांनंतर नक्कीच असणार आहे. चला आपण पाहतोय नक्कीच उन्हाळ्याचे दिवस आहेत. हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. पाणी नकारणं ही खूप मोठी आणि खूप अवघड गोष्ट असते. आपण पाहिलं तर फलंदाजांना पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवलं गेलंय. आता मात्र आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा चेतन ते पाहायला मिळतंय. पहिला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. नक्कीच थोडीशी हुंकारी दिली गेली होती दुसऱ्या धावेची, बट क्षेत्ररक्षक पूर्णतः तिथे तयार असताना आपण पाहिलं आणि
एका धावेवर संतुष्टी मानावी लागली. एका धावेसह सुरुवात केली गेली या षटकाला. आता मात्र आपण पाहतोय दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. इथे मात्र आपण पाहिलं चेंडू नक्कीच एक धाव नक्कीच सिंगल असणार आहे आणि या सिंगल सह धावफलक फ्लाय होते. नक्कीच आता मात्र इथे फटका सजवलाय. काय घडतंय? क्षेत्ररक्षक तिथे आहे. नक्कीच सुरेखरित्या चेंडू आपण पाहिलं अडवला गेला तिथे आणि तदनंतर आतापर्यंत जर पाहिलं तर 2.3 षटकांचा खेळ झालाय. 17 धावा बनवल्या आहेत 3 गडींच्या मोबदल्यात आणि सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिथे मात्र नक्कीच चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे सुखरूपरित्या. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 सिंगल्स आतापर्यंत खर्च केले आहेत या षटकामध्ये. आणि शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या षटकातला. इथे मात्र नक्कीच सुरेखरित्या समापन केलं जातंय या षटकाचं. डॉट बॉलचं षटक होतंय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 19. 3 गडींच्या मोबदल्यात. नक्कीच तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. आपण पाहिला चौथा षटक मार्गस्थ आणि आता मात्र पंच दंडित करतायत. वाईटचा इशारा येतोय. वाईटसह कुठेतरी चुकीची सुरुवात पाहायला मिळाली. पाहूयात कमबॅक कशा पद्धतीने केला जाईल. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. काय घडतंय? येस फिल्डर बना दर्शक. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय मनसे चषक खणखणीत षटकार. नक्कीच राजसाहेब ठाकरे यांचा आवाज आपण ऐकलात. त्यांच्या संकल्पनेतून तयार केला गेलेला हा पक्ष आणि सुरेख कामगिरी महाराष्ट्रभर त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. आणि आता मात्र मनसे चषकचं आयोजन नियोजन देखील आपण पाहतोय सुरेखरित्या पार पडतंय. त्यांच्याच महाराष्ट्र सैनिकांमार्फत सर्व आयोजकांची जगदोजहद मेहनत पणाला लावून आपण पाहतोय ही स्पर्धा पार पडत आहेत. आपले सर्व मान्यवर आणि आयोजक
आता मात्र इथे जर मॅच कडे आपण लक्ष दिलं तर दोन चेंडूंचा खेळ झालाय. हा पुढचा चेंडू टाकला गेलाय आणि पूर्णतः नक्कीच आश्चर्यचकित केलंय फलंदाजाला. सुरेख कामगिरी आतापर्यंत जर पाहिलं तर पहिला वाईड चेंडू टाकला गेला, त्यानंतर षटकार लगावला, थोडंसं प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला, पण मागील दोन चेंडूवर सुरेख कामगिरी करतोय हर्षल आणि चांगला कमबॅक त्याच्या मार्फत पाहायला मिळालाय. पाहूयात हा कमबॅक अशाच पद्धतीने कंटिन्यू ठेवला जाईल की हल्ला चढवण्यात यशस्वी ठरेल चेतन. चेतन आणि हर्षची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळते. आणि आता मात्र चेंडू अडवला जातोय, तर दरम्यान एक सिंगल. नक्कीच चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पाचवा चेंडू मार्गस्थ आपण पाहतोय. इथे मात्र मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण चेंडू जाऊन समाविष्ट झाला. तिथे आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सँडी यांना. आणि या षटकानंतर असणार आहे डिंग्स ब्रेक. दक्षता घ्यायची आहे, तयार राहायचंय. दोन्ही संघांच्या खेळाडूंना मी विनंती करेन, रेडी राहायचंय. लगेचच पाणी पुरवायचंय खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लेअर झोनकडे. आणि या एक धावेसह या चौथ्या षटकाची होती समाप्ती. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 29. 3 गडींच्या मोबदल्यात आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डीजे चिराग यांना. येस, थँक्यू सो मच डीजे. नक्कीच आपण पाहिलं काही क्षणापूर्वी आपले मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले. नक्कीच आपल्या आयोजकांमार्फत त्यांचा यथोचित सत्कार इथे या मुख्य डायस वरती केला जाईल. मी लाईव्ह नेटवर्क यांना विनंती करेन की हे सुवर्ण क्षण आमच्या मान्यवरांचा सत्कार हा टिपायचा आहे या मुख्य व्यासपीठावरती. आणि सर्वात प्रथम जो सत्कार असणार आहे तो म्हणजेच प्रजित घरत सर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच सरावली. आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो जालिम तडवी सरांना की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जावा. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती हा सत्कार केला जातोय. नक्कीच स्वागत असणार आहे सर. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर मायेची उबदार शॉल प्रदान केली जाते. आपले लाडके मान्यवर प्रजित घरत सर यांना, तसेच प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मान चिन्ह देऊन हे स्वागत केलं जात आहे. धावसंख्या जर आपण पाहिली चालू सामन्यामध्ये 29 धावा झाल्या 3 गडींच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा व्यासपीठावर आपण जाणार आहोत. मी थांबण्याची विनंती करेन जालिम तडवी सरांना आपल्या हस्ते पुढचा सत्कार देखील करायचा आहे, तो म्हणजेच कल्पेश राऊत सर यांचा. मी आमंत्रित करेन कल्पेश राऊत सर यांना. आपला यथोचित सत्कार आमच्या या मुख्य व्यासपीठावर करण्यात येणार आहे. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल देऊन सत्कार केला जातोय. प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार पार पडत आहे. धन्यवाद असणार आहे सर्व मान्यवरांची. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि आपली उपस्थिती खरंच आयोजकांसाठी आणि स्पर्धेसाठी मोलाची असणार आहे.
नक्कीच आपण पाहिलं मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहेत, तसेच अजून आपल्यासोबत जोडलेले मान्यवर त्यांचा देखील आपण सत्कार घेणार आहोत. तर मी मितेश दादा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते अनिकेत पवार सर यांचा सत्कार करायचा आहे. महाराष्ट्र सैनिक अनिकेत पवार सर आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचा देखील यथोचित सत्कार इथे केला जाणार आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरेख स्पर्धा रंगली आहे मनसे चषक 2026च्या माध्यमातून, आणि आपल्या मान्यवरांची वर्णी कंटिन्युअसली या स्पर्धेला सुरू आहे आणि सर्व मान्यवर वेळात वेळ काढून येत आहेत. त्यांचे मनापासून आभार असणार आहे. आपण पाहतोय अनिकेत पवार दादा यांचा सत्कार या मुख्य व्यासपीठावर केला जातोय, महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यरत असणारे. त्यानंतर मयंक लाडे सर यांचा देखील सत्कार करण्याची मी विनंती करतो मितेश दादा यांना की आपल्या शुभ हस्ते मयंक लाडे सर यांचा सत्कार करायचा आहे. आपण पाहतोय आपल्या मान्यवरांचा सत्कार इथे मुख्य व्यासपीठावर पार पडतोय. मयंक लाडे सर, महाराष्ट्र सैनिक, या सर्व महाराष्ट्र सैनिकांची साथ आहे, म्हणूनच आपण पाहतोय मनसे पक्ष हा खूप सुरेख कामगिरी आपल्याला बजावताना पाहायला मिळतो संपूर्ण महाराष्ट्रभर. तदनंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन जालिम तडवी सर यांच्या हस्ते पुढील सत्कार पिंटू पवार सर यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच आपले मान्यवर, सर्व मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा यथोचित सत्कार इथे पार पडतोय. मायेची उबदार शॉल, नक्कीच थर्ड अंपायर कडून आपल्याला निर्णय कळवला गेलाय, वाईट हा निर्णय येतोय. नक्कीच रिव्ह्यू रिटेन होणार नाहीये, गोलंदाजाचा दक्षता घ्यायची आहे. वानगाव संघ आपण आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. आणि मुख्य व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर सर्व मान्यवरांचा सत्कार इथे पार पडलेला आहे. मान्यवरांच्या पदपर्शाने आपण पाहतोय सुरेखरित्या हा व्यासपीठ सजलाय आणि सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत असणार आहे आयोजकांमार्फत या मनसे चषक 2026 मध्ये. धन्यवाद, आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथे आलात. आपली उपस्थिती आमच्या मान्यवरांसाठी, आमच्या आयोजकांसाठी, या स्पर्धेसाठी खरंच खूप मोलाची असणार आहे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक सुरेख सामना रंगलाय. आता मात्र जर या षटकात आपण पाहिलं, 5वं षटक मार्गस्थ आहे, फटका सजवलाय. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडूला सुरेखरित्या अडवतोय आणि चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. कैवल्य नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, थोडासा दबाव निर्माण केला, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. थोडीशी लाईन लेंथ खराब, वाईटचा इशारा पंचांमार्फत दिला गेला आणि वाईट चेंडू आपण पाहिला. त्यानंतर आता 2 सलग डॉट बॉल टाकून चांगला कमबॅक करतोय आणि 4 चेंडूंचा खेळ या षटकातला आपण झालेला पाहतोय. 5वा चेंडू मार्गस्थ, पाहूया कशा पद्धतीने खेळ केला जाईल. आणि आता मात्र फटका सुरेख सजवलाय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय आणि काय नैत्र दीपक कॅच घेतला गेलाय. सुंदर कामगिरी तिथे या क्षेत्ररक्षकामार्फत पाहायला मिळाली. कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद, विकेटचं पतन पाहतोय फलंदाज चिन्मय टू दी डगआउट. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 40 धाबा तब्बल जमवल्यात 5 गडींच्या मोबदल्यात. आपण पाहतोय इथून उर्वरित 2 षटकांचा खेळ असणार आहे. 8 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं वेळेच्या अभावे तिथे पेनल्टीला सामोरे जावं लागलं उमरोळी संघाला आणि म्हणूनच 7 षटकांची ही इनिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यातील 5 षटक पूर्ण झालेत, 40 धाबा जमवल्यात 5 गडींच्या मोबदल्यात.
आता इथून मात्र 2 षटकांमागे किती धावा जमवल्या जातील, काय समीकरण रचलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत 40 ऑन स्कोर कार्ड. 40 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 गडी तंबूच्या आसऱ्यास परतवलेत. आज मात्र इथून चेंडू राहिलेत 12 या इनिंग मधले. किती धावा जमवले जातील, काय समीकरण रचलं जाईल, काय आव्हान ठेवलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. दोन्ही संघांच्या मार्फत एक महत्वपूर्ण मुकाबला आणि पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्ले. इट्स अ टाइम फॉर बोनस ओव्हर. पाहूयात या बोनस षटकाचा पाहुणचार घेऊ शकतील का. नक्कीच फक्त 3 क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि या बॅटिंग पॉवर प्लेचा किती फायदा घेतला जाईल, काय पाहुणचार घेतला जाईल गोलंदाजाचा पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच पहिला चेंडू टाकला जातोय या 6व्या षटकातला. इथे मारण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच आता मात्र फटका खेळला जातोय. एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली गेली आहे आणि या एक धावेसह धावसंख्या जाऊन पोचते 41. आपण पाहतोय 6वं षटक प्रगती पथावर आहे. तिसरा चेंडू मार्गस्थ असणाऱ्या या षटकातला हर्षल यांच्या मार्फत टाकला जातोय हा चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा स्टेपिंग घेताना आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल. नक्कीच पुन्हा रनअप घेऊन सज्ज झालाय हर्षल. आणि आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली गेली. दुसरीची हुंकारी देण्यात आली आहे पण रिफ्यूज केलंय सेकंड रनसाठी आणि एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 42 या आकड्यावर 42 धावा आतापर्यंत जमवल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहतोय चौथा चेंडू मार्गस्थ असणार आहे. आणि इथे मात्र फटका सुरेख सजवलाय. पण नक्कीच क्षेत्ररक्षकाला शोधलंय चेंडूने. एक चेंडू जाऊन समाविष्ट झालाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पारीची होते समाप्ती. घडी होतोय बाद. विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू दी डगआउट. येस 42 धावा पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. नक्कीच 6 विकेट्स डाऊन आहेत आतापर्यंत. आपण पाहिलं 6वं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. फलंदाज नवीन आपण पाहिलं तर ओंकार चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र हर्षल टू ओंकार ही लढत. पहिल्या चेंडूवरती फटका खेळला. नक्की क्षेत्ररक्षक तिथे आहे. फेकी केली जाईल आणि व्हॉट अ क्विक थ्रो, व्हॉट अ क्विक कलेक्शन आणि व्हॉट अ क्विक विकेट. रनआउटच्या रूपात घडी होतोय बाद. ओमकार आले आणि ओमकार गेले. बॅक टू डगआउट. पाच चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे.
42 धावा जमवल्या गेल्यात 7 गडींच्या मोबदल्यात आतापर्यंत. लास्ट बॉल टू गो ऑफ दिस ओव्हर, 6व्या षटकातला शेवटचा चेंडू. हर्षल यांनी सुरेख कामगिरी केली आतापर्यंत, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि या शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवायचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, थोडासा फंबल, सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला, थ्रो काय घडतंय. नक्कीच यष्ट्यांच्या जवळ जर हा थ्रो असता तर अजून एक संधी निर्माण झाली होती, पण नक्कीच ती संधी स्वीकारता आली नाहीये आणि म्हणूनच एक धाव नक्कीच 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण करण्यात यश आलंय आणि या 2 धाबेसह धावसंख्या झाली आहे 44. 44 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 7 विकेट लॉस इन 6 ओव्हर्स. नक्कीच आता मात्र शेवटच्या षटकासाठी नक्कीच 8 षटकांचा फॉर्मॅट आहे, बट पॅनल्टीच्या स्वरूपात शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे आणि या षटकासाठी इंट्रोड्यूस केलं गेलंय सुभाष यांना. इथे मात्र सुरेख सुरुवात करतोय सुभाष. नक्कीच येस, नक्कीच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. मी विनंती करेन थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच वारंवार सूचना दिल्या जात आहेत कोणत्याही संघाच्या प्रतिनिधीने इंटरफेअर नाही करायचंय रिव्ह्यू मध्ये. आणि येस, इशाऱ्याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये आपल्या पंचांनी निर्णय कळवलेला आहे. येस, इट्स वाईड आणि नक्कीच बॅटिंग संघाने देखील आपला रिम्यू वाईडचा इशारा आलाय आणि रिटेन केलेला आहे हा रिव्ह्यू. वाईटसह सुरुवात केली गेली आहे. आता मात्र चेंडू हवेत आहे, काय घडतंय तिथे क्षेत्ररक्षक आणि नक्कीच तू मैं के चक्कर में छूट गई है ट्रेन आणि फेकी देखील चुकीची. चूक त्यावर चूक आणि त्यावर पुन्हा चूक आणि चुकीला माफी नाही हे आपण ऐकत आलोय आणि इतक्या चुकींना तर कधीच नाही. पहिले झेल सुटला, आता नंतर फेकी करत असताना थोडी चुकीच्या पद्धतीची फेकी पाहायला मिळाली. मग फेकीचे 2 आहेत, फेकीचे 2 आहेत. पुढचा चेंडू आणि आता मात्र पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. वाईटचा इशारा येतोय आणि नक्कीच आतापर्यंत या षटकात जर पाहिल्या तर 2 व्हाईट बॉल आणि मागील चेंडूवर डबल धाव अशा साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावर. 48 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू, आता काय घडतंय. नक्कीच सँडी अजिबात नक्कीच
आणि येस आपण तिथे पाहिलं सिंगल धाव इथे प्राप्त केली गेली. नक्कीच चेंडू झाडाला ब्रश झाला होता आणि त्यामुळे हा सिंगल पाहायला मिळाला. दोन चेंडूचा खेळ झाला. आपण पाहतोय शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. तिसरा चेंडू या शेवटच्या षटकातला आणि इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय घडतंय नक्कीच थोडासा सर्कल मोठ्या पद्धतीने घेऊन लॉंग रूट ने क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. थोडंसं जजमेंट मध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळाला. रनअप थोडासा लॉंग घेतला गेला. प्रयत्न पूर्ण होते. वेगवान पद्धतीने सरसावला होता चेंडूवरती. पण जर शॉर्टकट मधल्या रस्त्याने जर गेला असता नक्कीच कधी कधी शॉर्टकट देखील कामाला येतात आणि तो शॉर्टकट इथे घ्यायचा होता. अजून चेंडूच्या जवळ पोहोचण्याची संधी मिळाली असती. नक्कीच हवेत चेंडू असतो फार काळ. जजमेंट करताना थोड्याशा मिस्टेक्स होतात पण सुरेख प्रयत्न पाहायला मिळाले. आता मात्र पंच पुन्हा एकदा वाईडचा इशारा देत आहेत आणि बॅक टू बॅक अव्वांतर चेंडू या षटकात टाकले जात आहेत. तिथे गेट जवळ बाउंड्री लाईन जवळ जे प्रेक्षक उभे आहेत मी विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये आहात प्लीज थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. चौथा चेंडू मार्गस्थ असणाऱ्या या शेवटच्या षटकाचा जर या षटकात जर पाहिले तर तब्बल आतापर्यंत 3 अवांतर चेंडू टाकले गेलेत आणि आता मात्र हा चौथा अवांतर चेंडू. वारंवार एक्स्ट्राज या षटकामध्ये हाताळले जात आहेत. हे कुठेतरी थांबवावं लागेल. या एक्स्ट्रा रन्स खूप महाग पडू शकतात नंतर. चार एक्स्ट्राज पाहायला मिळाले. पुढचा चेंडू आता मात्र फटका सजवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय कंट्रोल मध्ये दिसतोय आणि यस इट्स अ कॅच. अजून एक विकेट. गडी होतोय बाद कॅचआउटच्या रूपात. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. येस थांबायचा डीजे. नक्कीच सामन्याने अजून एक कलाटणी घेतली आहे. नो साठी चॅलेंज केलंय या डिसिजनला फलंदाजांनी. नक्कीच त्यांचा रिव्ह्यू आपण पाहतोय शिल्लक आहे. थर्ड अंपायर पाहतील आणि आपल्याला कळवतील. आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेत जुगल तांडेल सर आपल्यासोबत सुरेख कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच डिसिजन आलेला आहे. इट्स फेअर डिलिव्हरी आणि विकेट आपण पाहिलीत विकेटचं पतन. आणि नक्कीच आता मात्र या इनिंग मधला आपला रिव्ह्यू संपलेला आहे. उमरोळी संघ इथून आपल्याला आपला रिव्ह्यू रिटेन करता येणार नाहीये. नक्कीच 4 चेंडू टाकण्यासाठी 8 अटेम्प्ट पाहायला मिळत आहेत. 4 एक्स्ट्राज या षटकामध्ये आतापर्यंत हाताळले आहेत आणि 4 फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. त्या फेअर डिलिव्हरीमध्ये देखील 2 डबल, 1 सिंगल आणि 1 विकेट येताना आपण पाहिली. पुढचा चेंडू आता मात्र फटका पुन्हा एकदा सजवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. थोडासा फंबल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर दरम्यान बॅकअप येतोय चेंडूला अडवतोय. आणि आता मात्र धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. 55 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. 55 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. आणि फायनली इट्स अ लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर अँड द लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा चेंडू घेऊन सुभाष तयार. आता मात्र फटका सुरेख खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चेंडू अडवला जाईल तर दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट करण्यात यश आलंय आणि या 2 धाब्यांसह षटकाची आणि इनिंगची होतीये समाप्ती. 57 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 7 ओव्हर्स. नक्कीच 8 गड्यांच्या मोबदल्यात.
जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 58 धावा. 58चं असणार आहे लक्ष या मैदानाच्या आतमध्ये एका महत्वपूर्ण मुकाबल्याचं. येस, आणि नक्कीच सेकंड इनिंगचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील ते म्हणजेच एक अनुभवी आणि सुरेख आवाज प्रमोद शेडगे सर. मी इन्व्हाइट करतो आपल्याला या कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि या पुढचं समालोचन आपल्या मार्फत पोहोचवलं जाईल आपल्या प्रेक्षकांपर्यंत. ओव्हर टू यू प्रमोद सर. येस सर, थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज कमलाकर गावड सर यांचं देखील आपल्यामध्ये आत्ताच आगमन झालंय. मनापासून स्वागत असणार आहे सर. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असणारी सेना म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, आणि त्याच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज गावड सर आपल्यामध्ये उपस्थित झालेत. मनापासून स्वागत असणार आहे सर आपलं. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात, या स्पर्धेला आपली वर्णी लावलीत आणि इथे उपस्थित झालात त्यासाठी मनापासून आभार.
विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 58 रन्स आणि सध्या आपण पाहिलं तर 11 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. विपुल सीसी वानगाव टीम बॅटिंग करत असताना पहिली विकेट ही मिळते आणि हर्ष सध्या आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. युवा 11 उमरोळी वर्सेस विपुल सीसी वानगाव. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन मिळेल या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. स्लोवर 1 बॉल होता, ओळखू शकले नाहीत. हा पहा लेग कटर बॉल थोडासा बाउन्स झाला आणि इथून मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026च्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा. फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन नियोजन. जालिमजी तडवी साहेब कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य. पुन्हा एकदा बाउन्स डेफिनेटली मिळाला परंतु खूपच आवाक्याच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येईल आणि 1 फॉर दी ओव्हर त्या ठिकाणी लगेच पंच इशारा करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत या 1 रनच्या मदतीने 13 या धावसंख्येवर 13 रन्स. स्विचिटचा फटका, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट ट्रीट करण्याचा धनीचा इरादा होता. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि उमरोळीकर फार मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत, उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामध्ये मितेजी पाटील अर्थातच मिंकी दादा यांना आपण पाहत आहेत, विकी पाटील, विकी दादा यांना सुद्धा आपण पाहू शकाल, अजितजी वजे, दिपेशजी, संपूर्ण मात्र ही मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून 13ला 1 सध्या आपण पाहत आहेत हर्ष. परंतु वानगावकर यांना विसरून चालणार नाहीये. हलक्याशा हाताने चांगलं सेन्सिबल क्रिकेट प्रथमेश सुद्धा खेळत असताना पाहायला मिळतोय. सँडी नो डाऊट एक सेन्सेशनल प्लेअर आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 धावा. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं. मॅन्डेटरी 2 पॉवर प्ले. या बोला ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुलचा फटका अगदी आरामदायक, डिलाइटफुल. षटकार 6. थँक्यू, वेलकम बॅक. खूप चांगला फटका होता. अगोदरच रीड केलं होतं या बॉलला, त्या पोझिशन मध्ये आले. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, लेग कटर बॉल होता, स्लोवर 1 बॉल आणि त्यामुळे वेळ मिळाला. वेट अँड वॉच केलं आणि फटका खेचला. त्यानंतरचा हा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. 2 रनसाठी हा बॉल जरूर जाईल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 22 या धावसंख्येवर. 22 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 58 धावांचा पाठलाग करताना 22 वर धावसंख्या. पाच बॉलचा खेळ झालाय. 22 रन. आतापर्यंत 58 धावांचा पाठलाग करताना सँडी 4 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आले. चांगली कलात्मकतेची बॅटिंग सध्या करत असताना षटक क्रमांक 2 आहे. नेत्रदीपक असं आयोजन मितेजी राऊत साहेब यांचं मात्र एक स्वप्न होतं की सरावली गावामध्ये एक चांगली स्पर्धा भरवायची. त्या स्पर्धेचं नाव मनसे चषक द्यायचं आणि जालिमजी तडवी साहेब कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य यांचा खूप कोऑपरेटेड विजयजी गांगुडे साहेब विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष
स्वतः मितेशजी राऊत उपविभाग अध्यक्ष, हर्षलजी मिस्त्री शाखाध्यक्ष, अजितजी आंबेलकर, विनायकजी कुळसकर माथाडी कामगार सेना, सिनाईजी राऊत उपशाखा अध्यक्ष, यतीनजी भोईर उपसचिव सरावली, तन्मयजी संके महाराष्ट्र सैनिक. मात्र हे सगळ्यांचा कुणालजी घरत असतील, दीपेशजी घरत असतील. यावेळेला मात्र बॉल पाठीमागे निघून गेलाय. कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर धनिक. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. कमबॅक केलं. लेग कटर बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला बॅटचं टॉप एज. फलंदाज बाद. नाईस कॅच. बावीसला 2 सध्या आपण पाहताय 2 षटकांचा खेळ झालाय. चप्पल 2 22 रन 2 विकेट 2 षटक. व्हीआयपी नंबर सध्या आपल्याला पाहायला. हॅलो 36 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. वनगाव टीमला विजयासाठी 36 बॉल 36 रन 58 धावांचा पाठलाग करताना प्रथमेश आणि मयुरेश ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकर गोलंदाजी मार्कवर आणलंय. नक्कीच अनिकेत दादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत असणार आहे दादा. छत्तीस बॉल आणि 36 रन. गौतम पहिलाच बॉल ऑन साईडला फुलटॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग. मात्र 1 रन रोखू शकणार नाहीयेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. इथे विकेट्स आणि डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. परंतु एका साईडला प्रथमेश आणि मयुरेश यांचं माइंडसेट एक वेगळं आहे की पार्टनरशिप रचायची आहे, भागीदारी करावी लागेल, सिंगल डबलला महत्व द्यावं लागेल आणि तेच सध्या करत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु आज गौतमला मोठी संधी आहे. इथून जर त्याने मॅजिकल बॉलिंग केली तर कदाचित सातत्याने त्याला प्लेइंग 11 मध्ये घेतील. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका खेळलाय परंतु इथे पॉवरफुल नाहीये. कल्पेश माडवी वॉट अ कॅच. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा झेल. फलंदाज बाद. मयुरेशच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. थँक्यू. जबरदस्त सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. 23 धावा 3 गडी बाद. पस्तीस धावा 35 रन अजून सुद्धा आहेत विजयासाठी. 23ला 3 सध्या आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 24 रन 24 धावा 34 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे.
गोलंदाज गौतम, पहिली तर सफलता मिळाली. जयेश मोरे यावेळेला पंचांच्या भूमिकेत आहेत. एका साईडला ब्रिजेश गावड यांना आपण पाहू शकतायत पंचांच्या भूमिकेत. जुगल तांडेल असे 3 पंच या स्पर्धेमध्ये आहेत. 24 ला 3, 34 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. गोलंदाज गौतम, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाह, क्या बात आहे. गौतम ज्या वेळेला 12वा खेळाडू होता ना या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये, त्यावेळेला तो सातत्याने म्हणायचा की मात्र मला संधी मिळाली पाहिजे, मला संधी मिळाली पाहिजे. आणि ती संधी आता मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 24 धावा, 33 बॉल आणि 34 रन. मॅच रफ अँड टफ. विपुल सीसी पानगाव वर्सेस UA11 कुमरोळी. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. धनी थोडी सरसावेल. वॉट फिल्डिंग. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट. परंतु दोन्हीही फलंदाज हार न मानणाऱ्यांपैकी आहेत, प्रथमेश आणि अनुप. पुन्हा एकदा गौतम, चांगली गोलंदाजी. एक वाईट व्यतिरिक्त डॉट बॉल 3 आले, त्यामध्ये एक विकेट सुद्धा मिळाले. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. सुशांत वजे विकेटकीपरची भूमिका. पंचांनी मात्र सांगितलं यावेळेला रेफर केलं गेलंय बॅटरने की आम्हाला एक DRS हवाय. यस, कृपया करून उमरोळीकर जे आहेत थोडस पोलच्या पाठीमागे राहा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. जुगल तांडेल यावेळेला थर्ड अंपायरच्या भूमिकेत टीव्ही अंपायर म्हणून काम बजावत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर आहेत त्यामुळे काही करू शकणार नाहीयेत. रिव्ह्यू जो होता तो लॉस्ट, आता मिळणार नाहीये, फक्त अंपायर्स कॉल असेल. खूपच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आले होते आणि त्यामुळे 5व्या स्टंप्सला तुम्ही येतायत तर तो गोलंदाजाला बेनिफिट मिळाला पाहिजे. रिच वाईड असतो, शफल वाईड असतो, या 2 गोष्टी पाहिल्या जातात तेव्हा तुम्ही थोडस. प्रत्येक 6ला मोहसिन शेख यांच्याकडून 1000 रुपये आहे. 1001 रुपया प्रत्येक षटकारासाठी प्राइज लागले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते सध्या 25 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 33 रनची आवश्यकता. बॉल आहेत 30 बॉलमध्ये 33 रन. सामना होता कुठे आला कुठे. 30 बॉल आणि 33 रन. क्रिकेटचा Yes, खेळ आहे. नक्कीच आपण पाहतोय भावेश चुरी सर यांचं आगमन झालंय. मनापासून स्वागत असणार आहे दादा. आपण पाहतोय आपले मान्यवर भावेश चुरी सर. मनसे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी सर यांचं आगमन आपल्या मैदानाच्या आतमध्ये होतंय. आपण पाहतोय. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आपली उपस्थिती नक्कीच आयोजकांसाठी खूप मोलाची असणार आहे. आपण पाहतोय भावेश चुरी सर आपल्या या मुख्य व्यासपीठाकडे येताना आपण पाहू शकता. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 आणि एक सुरेख आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या मार्फत. सर्व आयोजकांच्या मेहनतीने पार पडत असणारी ही स्पर्धा आणि आपल्या मान्यवरांची वर्णी या स्पर्धेला लागली. खरंच धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आलात. मनसे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी सर यांचं आगमन झालेलं आहे. मनापासून वेलकम असणार आहे सर. मी विनंती करेन आमच्या या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय. नक्कीच मान्यवरांच्या पदस्पर्शाने सजलेला
हा मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. मनसे चषक 2026 एक सुरेख आयोजन नियोजन आणि आत्ताच आपल्यामध्ये दाखल झालेले मनसे जिल्हा अध्यक्ष भावेश सुरी सर यांचं मनापासून स्वागत असणार आहे. आणि त्यांच्यासोबत अजय मेरे सर ग्रामपंचायत सदस्य कुरगाव हे देखील इथे उपस्थित झालेत. मनापासून स्वागत असणार आहे. आणि तसेच मनोज पाटील सर महाराष्ट्र सैनिक हे देखील आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत असणार आहे. मी विनंती करेन सर्वांनी आमच्यासोबत विराजमान व्हायचंय आणि आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. चालू स्पर्धा सुरेख आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. एकोणतीस बॉल, आता 28 बॉल आणि 30 रन. 28 बॉल 30 रन. समोर जे टाकीच्या अगदी खाली उतरलेले आहेत काही प्लेयर आहेत तर प्लीज विनंती करेन की आपण वर बसायचंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे हर्ष. आता हर्षोल्लास होत असताना उमरोळीच्या डगआउटच्या दिशेने चांगला बॉल डिलिव्हर केला होता. मागील 2 ते 3 वर्षामध्ये हर्षने स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. चांगली गोलंदाजी आणि सुशांत वजे तेवढा चाणाक्ष विकेट किपर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 27 बॉल 30. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे परंतु क्लिअर होईल का? आणि यस क्लिअर झालाय. सरळ बॉलला फेकून दिलाय. चिन्मय पाहतच राहिले. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. 6 धावा. क्लास दाखवलाय यावेळेला. 26 बॉल आणि विजयासाठी 24 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. अनुपच्या बॅटमधून दमदार आणि शानदार हा षटकार. हर्ष आता मात्र कमबॅक करेल का या बॉलवर? 26 बॉल 24. हलक्याच्या हाताने सुशांत वजेच्या हातातून बॉल सुटतोय. एक रन बाईकच्या बॅटने कदाचित हलकीशी एज आणि यस पंच दर्शवतायत. पाण्याची व्यवस्था या बॉल एका षटकानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 बॉल 23. 25 बॉल आणि 23 रन. यावेळेला स्विचिटचा फटका परफेक्ट. आणि परफेक्शन काय असतं हे यावेळेला दाखवलंय. सुपर टायमिंग प्रथमेच्या बॅटमधून खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट. 24 बॉल 19 रनची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल 19 रन विपुल सीसी वानगाव टीमला विजयासाठी. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळला होता. क्लास. थँक्यू. प्रथमेश टॉसची प्रक्रिया पूर्ण करा. फर्स्ट सेमीफायनल. मोहसिनजी शेख युवा उद्योजक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 24 बॉल आणि 19 रन. काय प्रथमेश आणि अनुपने जबरदस्त खेळ साकारलाय. चला टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. यानंतर लगेच मॅच. याच मैदानात 8 षटकांचा फॉर्मॅट होता. त्यावेळेला विपुल सीसी वानगाव टीम रनर अप राहिली होती आणि तोच संघ पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु
सफल गोलंदाज ठरतील का याकडे लक्ष असेल. येस सर, एक्सक्यूज मी सर, आपण जाणार आहोत मैदानावर. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावर आपले मान्यवर जे आपल्यासोबत जोडले गेलेत त्या मान्यवरांचा यथोचित सत्कार इथे या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे. नक्कीच पहिला सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन जालिम तडवी सरांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय भावेश दादा चुरी यांचा सत्कार केला जाणार आहे. मनसे जिल्हा अध्यक्ष पालघर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यामध्ये जोडले गेलेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी जालिम तडवी सरांना विनंती करेन. मी आमंत्रित करेन भावेश दादा चुरी यांना. आपला यथोचित सत्कार इथे केला जाईल. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आपलं सहकार्य आमच्या आयोजकांना कायम असंच लाभो अशी मी विनंती करेन. आणि धन्यवाद सर, आपण आलात. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून देऊन हा सत्कार केला जातोय. तदनंतर पुढील सत्कार असणार आहे धीरज गावड सर यांचा, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे. आपण पाहतोय जिल्हा अध्यक्ष धीरज गावड सर यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन मितेश राऊत यांना. मितेश दा आपल्या हस्ते हा सत्कार करायचा आहे. आपण पाहतोय धीरज दादा आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचा मनापासून आभार असणार आहे दादा. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, तदनंतर पुष्पगुच्छ आणि हा सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जातोय. तदनंतर पुढील सत्कार असणार आहे अजय मेरे सर यांचा, ग्रामपंचायत सदस्य कुरगाव. आणि हा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन अजितदादा आंबेलकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय मायेची शॉल प्रदान केली जाते. तदनंतर हे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण एक सुरेख सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जातोय. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात. आणि आता मात्र मनोज पाटील सर यांचा देखील सत्कार असणार आहे, महाराष्ट्र सैनिक. आणि हा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन तन्मय दादा यांना. तन्मय संके सरांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच आपण पाहतोय मायेची उबदार शॉल देऊन हा सत्कार केला जातोय. पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण, सुरेख सन्मान चिन्ह या सर्व गोष्टी देऊन आपल्या मान्यवरांचा सत्कार या मुख्य व्यासपीठावर पार पडतोय. आणि सुंदररित्या या मुख्य अतिथींमार्फत सजलेला नटलेला हा स्टेज पाहायला मिळतोय. धन्यवाद सर्व मान्यवरांचे, आपण वेळात वेळ काढून आलात. तदनंतर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 18 बॉल आणि 16 रन. काय धनित राऊतचा हा स्पेल पाहायला मिळाला. अगदी आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली, धारदारपणा दाखवला. 3 रन फक्त खर्च केल्या. 24 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता असताना आता इक्वेशन 18 बॉल 16 रन. 18 बॉल आणि 16 रन. यस, बॅटिंग पॉवर प्ले पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये 42ला 3, 58 रनचं पाठलाग करत असताना 18 बॉल आणि 16 रन. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 40 धावा होत्या, इथे 42 2 रनने पुढे आहेत आणि 2 विकेट्सने मागे सुद्धा आहेत. तिथे 40ला 5 धक्के बसले होते, इथे 42ला 3. 18 बॉल 16 रन. ओमसाई स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या आपण आहोत. नमित गरज सध्या हे संपूर्ण ग्राफिक्स दाखवत असताना त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. गुड जॉब. तुमचे कॅमेरामॅन शार्प आहेत तिन्ही. एक स्टेबल सध्या आहे कॅमेरा. 18 बॉल आणि 16. चला, 2 षटकांसाठी तुमच्याकडे वेळ आहे तो 15 मिनिटांचा. याची सुद्धा आपण दखल घ्या. एका साईडला 7 षटकांमध्ये 58 रन पाहायला मिळाल्या. येस सर, नक्कीच वारंवार टॉस पुकारला गेलाय. मी विनंती करेन नवापूर संघ आणि सरावली संघ कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचंय. या पुढील सामना सेमीफायनलचा महासंग्राम आणि त्या टॉस साठी मी पुन्हा एकदा शेवटचा पुकार करू इच्छितो
नवापूर संघ आणि सरावली संघ कर्णधार प्लीज आमच्यासोबत जोडलं जायचंय. ऑन साईटला यावेळेला खेळून काढले बॉलला, परंतु आज येईल कल्पेश पाटील मडवी. कॅच नंबर 2. 17 बॉल 16 रन. अनुपला परतावा लागेल टू द पॅव्हिलियन. चांगला बॉल डिलिव्हर केला चेतन पाटीलने. अगदी हा बॉल आपण पाहिला, टप्पा अचूक पद्धतीने होता. थोडीशी बॉलला फ्लाईट दिली, मजबूर केलं खेळण्यासाठी. आणि इथून जर आपण पाहिलं तर चौथा धक्का विपुल सीसी वानगाव टीमला. आता नवीन फलंदाज केवल्य एक चांगला खेळाडू आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. फॉर्मॅट वेगळा आहे. वानगाव प्रीमियर लीग मध्ये चांगला तडका दाखवला होता. या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता, परंतु तिथे वेगवेगळे गोलंदाज होते. इथे प्रॉपरली एकावेक फॉर्मॅटचे गोलंदाज आहेत. चेतन पाटील सारखा ओपन टीम मधून खेळताना सातत्याने पाहायला मिळतो, त्यामुळे एक्सपिरियन्स इथे खूप मायने राहतो. यावेळेला ऑफ साईडला हर्ष येत आहेत. वॉट कॅच. आल्या पावली परत चेतन पाटीलचं सेलिब्रेशन. 16 बॉल 16 रन. 5 धक्के बसले. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 16 बॉल 16 रन. सोळा बॉल 16 रन. थोडस उमरोळीकर थोडस बाउंड्री लाईनच्या 5 फूट अंतर सोडून उभं राहा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. 16 बॉल आणि 16 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मनसे चषक 2026 आता टेन्शन वाला सामना. दोन्ही टीमच्या बाजूने समर्थक आहेत. विपुल सीसी वानगाव वर्सेस एका साईडला युवा 11 उमरोळी. कल्पेश पाटील मडवेने चांगला स्टँडर्ड दाखवलाय फिल्डिंगचा. हलक्याशा हाताने गॅप मध्ये शोधला. यावेळेला गॅप शोधला. 1 रन मिळेल. निशांत वनमाळी सध्या कव्हर पॉइंट मध्ये आहे. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या मिहिरच्या बॅटमधून 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43. 15 बॉल 15 रन. 15 बॉल आणि 15 रन. काय मॅच रंगतदार. मोहसिन शेख युवा उद्योजक यांच्याकडून मेहरीच्या प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपीज. 5,000 रुपये. 15 बॉल 15 रन. बॉल टू रन. यावेळेला चांगला फटका हर्ष येत आहेत. हा झेल खूप महत्वपूर्ण. कॅच ड्रॉप. ओ माय गॉड. ओ माय गॉड. हा झेल खूप महत्वपूर्ण होता. जे टाकीच्या जवळ समोर उभे राहिलेले आहेत प्रेक्षक वर्ग, मी विनंती करेन प्लीज थोडस बाजूला व्हा. टाकीच्या समोर जे उभे राहिलेत प्रेक्षक वर्ग, थोडस बाजूला व्हायचंय आपण. आणि जे काही खेळाडू बसलेत टाकीवर, प्लीज पाय वर घ्या. मॅचचा आनंद बिनधास्त आपण घेऊ शकता. चौदा बॉल 13 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर 1 बॉल. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. 13 बॉल 13 रन. हर्षने मात्र यावेळेला कॅच ड्रॉप केला. चांगले प्रयत्न केले होते, परंतु आता चेतन पाटील हार न मानणाऱ्यांपैकी एक आहे. उमरोळी वर्सेस वानगाव. वानगावकर एका साईडला, उमरोळीकर एका साईडला. यावेळेला ऑन साईडला तडका पाहायला मिळतोय. वा, व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय प्रथमेश. 12 बॉल आणि 7 रन. काय फटका खेळला होता. काय फटका खेळला होता. आणि इथून अप्रतिम स्टॉक केलं या बॉलला. परफेक्शन दाखवलं एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये. ब्रँडन मॅक्युलम आणि सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. फ्लॅट 6. मोहसिन शेख यांच्याकडून 2,000 रुपये या षटकारासाठी. प्रथमेशच्या 12 बॉल 7 रन.
12 बॉल आणि 7 रन. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या मैदानात अप्रतिम लढत सध्या पाहायला मिळते. 8 षटकांचे सामने. चला नवापूर टीम जर आले असतील तर लवकरात लवकर आपण यायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना. टॉस झालेला नाहीये, अन्यथा तुम्हाला सुद्धा पॅनलाइज लागली जाईल. याची दखल घ्या. नो एक्सक्यूज. 12 बॉल 7. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला होता. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका. तुमची स्कोरर एकदम चाणाक्ष आहे, बुद्धिमत्तेची आहे, त्यामुळे इत्यंभूत माहिती बरोबर बॉल टू बॉल देत असताना अन्वीर राऊत त्यावेळेला मात्र मोठा प्रहार जरूर खेळला गेला. स्ट्राईक रोटेट होईल. प्रथमे स्ट्राईक कडे येईल. आता 11 बॉल आणि 6 रन. 11 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. सरावलीचं ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. 11 बॉल आणि 6 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. 11-6चं समीकरण. कदाचित तो झेल किती महाग ठरेल. प्रथमेशचा झेल होता. 11 बॉल आणि 6 रन. चला मॅच स्टार्ट करायची आहे. 11 बॉल्स रिमेनिंग अँड 6 रन रिक्वायर्ड टू विन. अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. नवापूर टीम जर आली असेल तर लगेच टॉस त्या ठिकाणी केला जाईल. बॉल 6. चला डोंट वेस्ट द टाइम. हे षटक टाकण्यासाठी 7 मिनिटे तुमच्याकडे आहेत. 8 मिनिटे आहेत. 11 बॉल आणि 6 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. गौतमला हीच ती नामी संधी. या बॉलला लिफ्ट केलं, सोडून दिलं आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॉल डॉट होत असताना 10 बॉल आणि 6 रन. 10 बॉल 6 रन. चांगलं यावेळेला थिंकिंग चांगली वापरली गौतमने की प्रथमेश शफल होऊन खेळणार नाहीये, त्यामुळे येथे चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला. नेत्र दीपक. 10 बॉल 6. यावेळेला स्टायलिश फिनिश. वा, फिनिशिंग टच. रिव्हर्स स्वीप. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला आणि प्रथमेशने मात्र मॅच विन करून दिली. कॅचेस विन द मॅचेस. हे सूत्र किती महत्वाचं आहे या महत्वपूर्ण लढतीमध्ये पाहायला मिळालं आणि वानगावकरांनी मने जिंकली. कॉंग्रॅच्युलेशन. 8 लाख उमरोळीकर. येस सर, थँक्यू डीजे. आपण लगेचच वळणार आहोत टॉसकडे. नक्कीच षटकाराचे पारितोषिक जे मानकरी ठरलेत त्यांनी इकडे मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे बक्षीस वितरणादरम्यान. आणि आता मात्र 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाजूला सरावली फ्रेंड्स क्रिकेट क्लब तर दुसऱ्या बाजूला नवापूर हा संघ. नक्कीच या टॉस बॉक्स मध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. एक महत्वपूर्ण सामना, सेमीफायनलचा सामना. आणि या महत्वपूर्ण टॉस साठी मी आमंत्रित करू इच्छितो भावेश दादा चुरी यांना की यायचंय आपल्या शुभ हस्ते या मुख्य मॅचचा टॉस केला जाणार आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पालघर, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, असं एक सुरेख व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं गेलंय.
स्वागत असणार आहे दादा. नाही नाही, नवापूर संघाचा कॉल असणार आहे. हेडचा कॉल आहे. नक्कीच टेल्स आलाय. सरावली संघ टॉस जिंकलाय. आपण निर्णयाकडे जाऊच पूर्वी मी विनंती करेन भावेश दादा यांना की एक सुरेख आयोजन नियोजन आपण पाहतोय आपले